नमस्कार. झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये मी संतोष नारेगरेकर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आजची आपली रेसिपी आहे कच्च्या आंब्याचा मुरंबा. हे बघ, आणि तोही कमी वेळामध्ये आणि वर्षभर टिकणारा, लहान मुलांना आवडणारा. चला तर मग सुरू करूया. अशा प्रकारे आंब्याची सालं काढून घ्यायची, तासून घ्यायचं त्याला व्यवस्थित. आणि त्यानंतर मग किसून घ्यायचं. अशा प्रकारे आंबे आता सालं काढून झाले आहेत. आता किसून घेऊ आपण त्याला. अशा प्रकारे व्यवस्थित किसून घ्यायचं बारीक. हे आम्ही तोतापुरी आंबे घेतले आहेत. आपण कोणतेही कच्चे आंबे किंवा राजापुरी आंबा असतो ना, तो सुद्धा घेऊ शकता तुम्ही. त्याचं पण खूप छान होते. आपलं किसून झालं आहे. आता याला डब्यात काढून घेऊ. त्यानंतर त्यात थोडी हळद, साखर आणि मीठ. आंबे 1 किलो आहेत तर साखर त्याच्यात 1 किलो टाकायची. टाकून घ्यायचं थोडं स्वादानुसार. हळद टाकायची. आणि त्यानंतर 1 किलो साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि उद्यापर्यंत हे असंच ठेवायचं. आज आपण ज्या वेळेस हे बनवायला घेतलं आहे ना, त्याच वेळेस उद्या हे बनवायला घ्यायचं आपण. मग बनवताना त्यात दालचिनी पावडर आणि लाल मिरची पावडर टाकायची. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि ठेवून द्यायचं. काल आपण आंबे किसून साखर टाकून मीठ टाकून ठेवलेलं होतं. बघा कसं तयार झालंय. आता याला मंद गॅसवर ठेवून चांगलं शिजवायचं. आणि मग त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आणि दालचिनी पावडर आणि घट्ट एकदम शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे कढईमध्ये किंवा टोपामध्ये शिजवून घ्यायचं व्यवस्थित. मध्ये मध्ये लागू नये म्हणून हलवत राहायचं. अशा प्रकारे घट्ट झाल्यावर त्याच्यात थोडी मिरची पावडर स्वादानुसार आणि दालचिनी पावडर टाकायची आणि मिक्स करायचं. अशी दालचिनी पावडर थोडी स्वादानुसार, मिरची पावडर मिक्स करून घ्यायची.
हलवून घ्यायचं. चांगलं घट्ट झालं पाहिजे ते. हे घट्ट होत आलेलं आहे. पूर्ण व्यवस्थित घट्ट झालं की गॅस बंद करायचा आणि ते थंड व्हायला द्यायचं. एकदम थंड झाल्यानंतर काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. आपला मुरंबा व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे. आता याला काचीच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि छोटी छोटी मुलं अगदी आवडीने खाणार, चपाती बरोबर, पुरी बरोबर किंवा असंच सुद्धा खाऊ शकतात. याला आपण बरणीमध्ये एकदा भरून व्यवस्थित वर्षभर ठेवलं तरी काही होणार नाही. त्याला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही. असाच ठेवला तरी वर्षभर टिकणार तो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की तुम्ही बनवून पण बघा स्वतः आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे जे पुढचे व्हिडिओ माझे असतील ते सर्व तुम्हाला पाहता येतील. शेअर करा फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये आणि लाईक करा. थँक्यू.